आता बघितलं साखर वाढलेली आहे. सर्व सर्व चहा पिता का नाही पिता तुम्ही? आता पाणीच प्यावं लागेल. पाणी- मागे 5-5, 10-10 रुपये वाढून गेलेले आहे सर. मग इकडे डाळकडेच बघून गप्प बसता का घरामध्ये फोडणी पण भेटते? साखर 8 दिवसावर 43 भेटत होती, आज 55 भेटते. शेवटी गिरायकाचा हे होणारच आहे. किराणा मालाला महागाईची फोडणी, ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम. देशभरात वाढत्या महागाईचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर अधिक तीव्रपणे जाणवू लागलाय. विशेषतः किराणा मालाच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्येक कुटुंबाचे मासिक बजेट विस्कळीत होत आहे. तांदूळ, गहू पीठ, डाळी, खाद्यतेल, साखर, चहा, मसाले तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांना घर खर्चाचे नियोजन नव्याने करावे लागते. महागाईमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्येही बदल होत असल्याचे चित्र आहे. अनेक जण आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करत असून काहींनी महाग झालेल्या वस्तूंना पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांच्या मते घाऊक बाजारातील दरवाढ, वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीतील बदल यांचा परिणाम बाजारावर होत आहे. दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. महागाईचा वाढता आलेख, किराणा मालाच्या दरवाढी मागील कारणे, त्याचा ग्राहक आणि व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम तसेच पुढील काळातील संभाव्य परिस्थितीचा विशेष आढावा घेतलाय आमच्या S9 TV न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक शरद पवार यांनी. पाहूया हा सविस्तर विशेष रिपोर्ट. मित्रो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार. मित्रो, पुन्हा एकदा महागाईने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश केला असून दैनंदिन वापरातील किराणा मालाच्या वाढत्या किमतीमुळे प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. तांदूळ, गहू, पिठी डाळी, खाद्यतेल, साखर, चहा, मसाले तसेच इतर जीवनावश्यक किराणा वस्तूंसाठी आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे महिन्याचा घर खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न सर्वसामान्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना पडलेला आहे. अनेक गृहिणींना घर खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी खरेदीचे नियोजन बदलावे लागत असून काही वस्तू कमी प्रमाणात खरेदी करण्याची वेळ आली आहे. किराणा मालाच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन ठोस पावले उचलणार का? सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार का? जीवनावश्यक वस्तू पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार का? अशा अनेक प्रश्न सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय ग्राहकांसमोर उभे टाकले आहेत. काका तुमचं नाव सांगा. पोपट गजानन शेवाळे, कुठले आहात तुम्ही? टाकळी. काय करायला आले होते इथं किराणा दुकान? इथं किराणा घ्यायला. काय सांगाल? आता जर आपण बघितलं तर पूर्णपणे किमती वाढलेल्या आहे किराणा मालांच्या. परवडतं काही सर्व? नाही परवडत, आता काय करावं लागेल. काय आता बघितलं साखर वाढलेली आहे. सर्व चहा सर्व पिता का नाही पिता तुम्ही? आता पाणीच प्यावं लागेल. पाणीच प्यावं लागेल मग का काय? बरं? आता साखर महाग झाली, हा, त्याच्यामुळे मग नुसती साखरच नाही ना महाग झाली, सगळं- पूर्ण किराणा महाग झालेला पूर्ण आहे. किराणा टोटल किराणा महाग झाला. काय सांगाल सरकारला? काय सांगाल? सांगायला जागाच नाही. तुमचं नाव सांगा. रवींद्र मोठा भाई रे. पण जर बघितलं तर आता आता- भरमसाठ किमती वाढल्या. बरं, मागच्या आता 8 दिवसापूर्वी साखर 43 रुपये किलो होते, आज 55 रुपये किलो सांगताय. आणि तेलाची कॅन बघा ना, तेलाचा भाव 155 रुपये होता, आता वाढून गेले 175 रुपये. पॅकिंग तेल घ्यावं लागते आम्हाला. 1 किलोला 175 रुपये किलो घ्यावं लागते आम्हाला. 5 लिटरची डबकी. शुद्ध तेल जेव्हा यायचं तेव्हा ते किलो मध्ये 175 ला भेटायचे, लिटर मध्ये आता आम्हाला 175 घ्यावं लागतंय सोयाबीन तेल. आणि चना डाळचा भाव 75 होता, तो 80 रुपये होऊन गेला. तर ते डाळाचा मागे 5-5, 10-10 रुपये वाढून गेलेले आहे सर. मग इकडे डाळकडेच बघून गप्प बसता का घरामध्ये फोडणी पण भेटते? हा ना, मग आता या साधारण माणसांनी जगायचं कसं काय? कारण की आता भरपूर असे कुटुंब आहे, आदिवासी कुटुंब, त्यांना 500 रुपये रोज भेटतो. त्यांनी असं सुरसुर कसं काय जगायचं? म्हणजे जे पावशेर तेल घेऊ शकता, अर्धा किलो साखर, अशा लोकांना जर 1 लिटरचा पाऊस घ्यायची त्यांची परिस्थिती नाही, तर ते कसं काय जगू शकता बा? मला हेच म्हणायचं आहे ना. कारण की या जगामध्ये सर्व थोडे इतके पैसे कमवताय का? आपलं घर परिवार एकदम असं 15 किलोची कॅन घेऊन वगैरे असं हे करू शकता बा? काय याच्यावर गरीब जनता बी याच्यावरती शासनाने नियम केला पाहिजे. जरी मुंडे साहेबांनी असे नियम लावून टाकले का सगळ्यांनी सगळे पॅकिंग वस्तू खाऊ नाही शकत. इथे गाय गरीब पण आहे ना. एकीकडे आपण बघितलं तर एकीकडे बघितलं शेतकरीला मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, फुकट भाव कांदा विकतोय, त्याच्यामध्ये काही कांदे सडताय, पाणी पडतोय, असं भरपूर काही दिवसांपासून भरपूर असं काही गोष्टी करताय ना. याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. फक्त सरकार त्याचा वाला घेतो बघताय ना.
किराणा माल, आता युद्ध पेटलं, तेलाचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, माल येण्यासाठी प्रॉब्लेम आहे, भरपूर गोष्टींसाठी प्रॉब्लेम आहे ना. तर यांनी लक्ष दिलं पाहिजे, एवढं माझं मत आहे. सरकारने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, कारण ती दर दिवस लागणारी वस्तू आहे ना. त्या साखर, तेल, मीठ, साबण या रोजचे चालणारे आयटम हे तर कमी झाले पाहिजेत. बाकी शेतीमालाला भाव देतात आणि ते वरच्या सरकारच्या हातात आहे. पण आता या गोष्टींमध्ये यांनी विचार केला पाहिजे का किराणा माल योग्य दरात भेटला पाहिजे. धन्यवाद. नक्कीच विचार केला पाहिजे. आपल्यासोबत किराणा दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुमचं नाव सांगा. रितेश ओस्तवाल, उमराणे. रितेश भाऊ, मला एक सांगा की आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून किराणा मालांच्या जे रेट आहे, दर आहे, ते भरमसाठ वाढलेले आहे. आता जर कोणी दुकानात किराणा घ्यायला येतो तर तो दोनदा विचार करतो की कशा पद्धतीने आपण खरेदी करावं. काय नक्की सांगाल? एकीकडे जर बघितलं तर एकीकडे ग्राहक आहे, दुसरीकडे ज्या किराणा मालांच्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. तुम्हाला याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीने संघर्ष करावा लागतो, काय नक्की सांगाल? सध्या युद्धामुळे 1-2 महिन्यापासून फार सर्वच वस्तूंचे भाव वाढले आणि सर्व गिऱ्हाईक आता फार घ्यायला हे होत आहे. प्रत्येक गिऱ्हाईकाला फार त्रास होत आहे, कारण जी साखर 8 दिवसावर 43 भेटत होती आज 55 भेटते. शेवटी गिऱ्हाईकाचा हे होणारच आहे, त्यामुळे गिऱ्हाईकाला आता घ्यायला जीवावर जात आहे. दिवसभर अनेक ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचत असतात. किमतीवरून नेहमी बार्गेनिंग वगैरे असं काही होती का आपल्याशी? फार सध्या फार गिऱ्हाईकाला घ्यायला त्रासदायक होत आहे. आता काय वाटतं, शासनाने याच्यावरती काहीतरी नियोजन आखलं पाहिजे? शासनाने सर्व जलद गतीने भाव कमी करावे. पण जर बघितलं तर ग्राहकांच्या मध्ये खूप मोठा संताप या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय की दिवसभर जो 200-500 रुपये कमावणारा व्यक्ती आहे तर त्याने जगायचं सगळं. हा किराणा माल जर बघितला तर 50 वरून 75 वरून 100 त्यांनी या ठिकाणी भरमसाठ किमती गगनाला भिडलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने जर सर्व चालू असलं तर सर्वसामान्याचं कंबरड या ठिकाणी मोडलं जाईल, अशाही भावना या ग्राहकांच्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला दिसत आहे. दिवसापासून जी साखर 43 वर होती आज ती 55 रुपयेपर्यंत गेलेली आहे. मग ग्राहकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये जो संवाद होतो याच्यामध्ये कुठेतरी बार्गेनिंग या ठिकाणी बघायला मिळते. आणि अशाच पद्धतीने जर किमती पुन्हा वाढत गेल्या तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न ग्राहकांसमोर पडत आहे. यस9 न्यूजसाठी कॅमेरामन भगवान देवरे समेत मी शरदजी पवार. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.